आजच्या आपल्या या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या डिस्कशनमध्ये सहभागी झालेत. आत्ताच आपल्याबरोबर अर्थतज्ञ आशुतोष वाखरे सुद्धा जोडले गेलेत. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेश प्रवक्ते समीर बाखरे आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आता आपण जातोय आशुतोष वाखरे अर्थतज्ञ यांच्याकडे. आणि आशुतोष सर, काल जो आर्थिक पाहणी अहवाल आला त्यामध्ये जीडीपी वाढीचा दर 6.3% ते 6.8% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. काय वाटतं आपल्याला, हे कितपत शक्य आहे, कितपत पॉसिबल आहे? नमस्कार. आता त्यांनी म्हटलं आहे आणि इतक्या म्हणजे पार्लमेंटमध्ये जर का प्लेस केलं आहे तर खूप जास्ती त्याच्या कमी होईल किंवा खूप वाढण्याची तर शक्यता फारच कमी आहे. म्हणजे 6.8च्या वर जाण्याची शक्यता फारच कमी आहे. पण म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये सध्या आपली अर्थव्यवस्था आहे, जागतिक स्तरावरही जर का बघितलं तरी आणि लोकल जरी बघितलं तरी, तर खूप सारे प्रश्न आपल्या समोर आहे. म्हणजे अमेरिकेने व्याजदर वाढवायला, म्हणजे व्याजदर कपात नाही केली, त्याच्यामुळे त्यांचा डॉलर वाढायला लागला, त्याच्यामुळे आपल्याकडनं परदेशी गुंतवणूकदार बाहेर जायला लागले, त्याच्यामुळे शेअर बाजार खाली आला, त्याच्यामुळे आपल्याकडे म्हणजे लिक्विडिटी कमी झाली. तर खूप सारे असे हे एक एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये हा बजेट येतो आहे. आणि तसंच इंटरनल म्हणजे आता जॉब्स एक तर सगळेजण बघतात आहे की बाबा जॉबसाठी काय होतं, तर या दोन्ही गोष्टींवरनं हे बजेट बघितलं जाईल. आणि 6.8 6.2 म्हणजे ते जे कॉर्पोरेट तिमाहीन जे परिणाम येतात आहे कंपन्यांचे, त्याच्यावरनं असं काही खूप एकदम म्हणजे मोठे मोठे आकडे सांगतात आहे असं नाही आहे. थोडेसे नरम गरमच येतात आहे. तर कुठेतरी अर्थव्यवस्था तितक्या यांनी चालत नाहीये जितक्या यांनी कदाचित 1 वर्ष पहिले किंवा कोविडच्या नंतर आपण होतो. पण त्याचे कारणही आहेत. म्हणजे खरे आपण सविस्तर हे सगळं डिस्कशन मध्ये घेऊच या. आणि आता माझ्याबरोबर स्टुडिओमधून जोडले गेलेले आहेत राजू वाघमारे सर, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते. नमस्कार सर, स्वागत तुमचं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. आपल्याबरोबर अनेक पाहुणे आहेत. राजू सर, मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की आता आपण खरं तर जीडीपीवर डिस्कस केलं, पण सर्वसामान्यांच्या आजच्या या केंद्रीय अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा आहेत. महागाईचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय येते, अशा 4 महत्वाच्या कॅटेगरीज आहेत. काय वाटते तुम्हाला, हा आजचा जो केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल या अपेक्षांची पूर्ती होईल? मला असं वाटतं की नक्कीच अपेक्षांची पूर्ती होईल. की ज्या पद्धतीने जगामध्ये आता परिस्थिती सुरू आहे, अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, त्या पूर्ण धर्तीवर भारतामध्ये त्या पद्धतीने आपण खूप स्टेबल आहोत. महागाईचा जर विचाराल तर वर्ल्ड बँकेने ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं आहे की कमॉडिटीमधल्या ज्या प्राइसेस आहेत त्या 5.1% डिक्लाइन होतील 2025 मध्ये. मग जर कमॉडिटीच्या प्राइस जर आपल्या कमी, म्हणजे जर डिक्लाइन त्याच्यामध्ये होत आहे आणि 2026 मध्ये 1.7% डिक्लाइन होणार आहे असं वर्ल्ड बँकेचं प्रेडिक्शन आहे, तर कमॉडिटीच्या प्राइस जर डिक्लाइन झाल्या तर नॅचरली महागाई कमी होईल. आणि महागाई कमी झाली तर कन्झम्पशन वाढतंय, डोमेस्टिक ग्रोथ आपली जी आहे ती ड्राईव्ह होणार आहे. त्याच्यामुळे मध्यमवर्गीय, गरीब या सगळ्यांना या सगळ्याचा फायदा होईल. म्हणजे जे आपण म्हणतोय की महागाई कमी होऊन लोकांच्या ताब्यामध्ये पैसे राहतील की ज्या पैशाचा उपयोग परत इकॉनॉमी कन्झम्पशन वाढल्याने आपल्याला डोमेस्टिक ड्राईव्ह त्याच्याप्रमाणे वाढेल. त्याच्यामुळे ह्या अर्थसंकल्पामध्ये मला तरी वाटतं की शेतकऱ्यांच्या पदरी पण चांगल्या गोष्टी येतील, त्याला बूस्ट मिळेल. कारण जवळजवळ 5% आपला रेट होता ॲग्रिकल्चरचा 2017 ते 2023 पर्यंत. तो रेट मला वाटतं आता वाढायला पाहिजे, कारण खरीप हंगाम सुद्धा चांगला झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चांगली वृद्धी झालेली आहे. तर त्याच्यामुळे या अर्थसंकल्पामुळे ओव्हरऑल जी परिस्थिती आहे ती सुधारण्यास खूपच मदत होईल. आपली परिस्थिती काय वाईट नाही आहे. जे आपण 6.4% आपला जीडीपी दाखवलेला आहे तो रिअलिस्टिक वे मध्ये आहे. आपण काही 7-8 वगैरेच्या काही गोष्टी केलेल्या नाही आहेत. बाकीच्या कंट्रीज किंवा इतर जर अहवाल बघितला तर त्यांचं असं मत आहे की व्हेरी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून इंडियाकडे बघितलं जात आहे. तर त्या पद्धतीने आपण न जाता आपण फार रिअलिस्टिक वेने काल इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण 6.3 to 6.8% आपण बोललो. त्याच्यामुळे वी आर ऑन राईट पाथ
विथ अ प्रॉपर आपलं व्हॅल्युएशन. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आता रोजगाराचा जो प्रश्न आहे, जर तुम्ही रोजगाराचे आकडे बघितले तर रोजगारामध्ये विमेन पार्टिसिपेशनचा जो फोर्स आहे तो वाढलेला आपल्याला दिसतोय. सॅलरीड जे एम्प्लॉईज आहेत तर तिकडे थोडं डिक्लाइन दिसतंय, पण त्याचबरोबर सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि बाकीचे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसते. त्याच्यामुळे ओव्हरऑल जसं मगाशी ते म्हणत होते की बॅलन्सिंग आपण जे आहोत तर त्या पद्धतीने आहोत. तर आजचा जो या वर्षीचा जो अर्थसंकल्प आहे तो नक्कीच या देशाच्या इकॉनॉमीला बूस्ट देणारा असेल आणि त्या पद्धतीने देशाची प्रगती ज्या पद्धतीने आपण इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर ठिकाणी आपली वाढ आपली जी होते आहे तर त्याच्यामध्ये भर पडेल. राहिला प्रश्न की रोजगार आणि इतर गोष्टींच्या बाबतीत विरोधक बोलतायत की नेहमी रोजगाराच्या गोष्टी, पण त्याचबरोबर ते सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा इतर सेक्टर्स. ह्याच मुद्द्याला धरून मला वाटतंय आपण थोडं विरोधकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया ते बघूया. आणि आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण मॅम. आधी विद्याजींचं स्वागत करूया. नमस्कार, स्वागत तुमचं झी 24 तासच्या या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विशेष कार्यक्रमामध्ये. विद्याजी, आता आपण ऐकत होतो राजू वाघमारेंना आणि एकंदरीतच बॅलन्स्ड इकॉनॉमी आहे आणि आजच्या अर्थसंकल्पामधून अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळेल अशा घोषणा होतील आणि त्या दृष्टीने तरतुदी मिळतील असं त्यांना वाटतंय. आपण कसं पाहता याकडे? नाही, त्यांना असं वाटतंय की नक्कीच काहीतरी चांगलं होईल. आपणही आशा अशी धरूया की करूया की नक्कीच काहीतरी चांगलं लोकांच्या पदरी पडेल, परंतु तशी शक्यता नाही आहे. कारण नुकत्याच लोकसभेच्याही निवडणुका झाल्या आहेत आणि अनेक राज्यांच्या पण झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे आता लोकांना जे निवडणुकीपूर्वी गाजरं दाखवायची होती ती दाखवून झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांना फारसं काही उरलेलं नाही आहे, कारण लोकांचीच पर्वा नाही आहे. मतदारांना खुश करण्यासाठी जे बजेट त्यांनी मागील वर्षात दिलं ते आता त्यांना देता येणार नाही आहे. आणि त्यांना मला असं वाटतं की मध्यम वर्ग जो आहे आपल्या देशातला तो मध्यम वर्ग सगळ्यात पिचला गेलेला आहे. कारण जीएसटी जे प्रमाण 18% असायला पाहिजे ते जीएसटीचं प्रमाण आता म्हणजे त्याला काही लिमिटच राहिलेलं नाहीये. तुम्ही कुठलीही गोष्ट खरेदी करायला गेला तर तुम्हाला जीएसटी भरायला लागतं. आणि आपल्या देशामध्ये मध्यम वर्गाचं प्रमाण खूप जास्ती मोठ्या प्रमाणात आहे. गरिबीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना सगळ्यांना कुठलंही सामान घ्यायला तुम्ही गेलं, अगदी साबण जरी घ्यायला गेला आणि डोक्याला लावायचं खोबरेल तेल जरी घ्यायला गेला तरी त्याच्यावरती जीएसटी तुम्हाला द्यायला लागतो. मोठे मोठे मॉल्स, मोठे मोठे दुकानं हे सगळे आज ओस पडलेले आहे, कारण ग्राहकाची क्रयशक्ती संपलेली आहे पूर्णपणे. पेट्रोल, डिझेल याचे भाव वाढत चाललेले आहेत. खरं तर क्रूड ऑइलच्या किमती जर कमी झालेल्या आहेत तर त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे, पण तो मिळालेला नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्यांवरती ह्या बजेटमध्ये काही असेल का? पूर्वी असं होतं की बजेट म्हणजे वर्षातनं एकदा टॅक्सेस वाढले की किमती वाढायच्या, कमी व्हायच्या. परंतु आता असं झालंय की महागाईला काही ताळतंत्र राहिलेलं नाहीये. कधीही कुठल्याही वस्तूच्या किमती वाढत असतात हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आता बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये की आज बजेटमध्ये आपल्याला काहीतरी समाधान मिळेल किंवा काही टॅक्सेस कमी होतील किंवा काही टॅक्सेस वाढवले जातील. महागाईचा उच्चांक प्रचंड वाढलेला आहे. ज्या मोदी सरकारने 2014ला महागाई कमी होईल, मला अजूनही आठवतं की यांनी सांगितलं होतं की पेट्रोल आणि डिझेलचे भाव 36 रुपये आणि 40 रुपयापर्यंत आम्ही करू, परंतु आज ते 100 रुपयाच्या पार गेलेले आहेत. आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे सगळ्या वस्तूंचे भाव वाढलेले आहे. शेतकरी त्रस्त झालेला आहे. विजेची बिलं वाढलेली आहेत. त्यामुळे ह्या महागाईमधून आपली काही सुटका होईल असं वाटत नाही. मोदींच्या नियंत्रणामध्ये हे सगळं आता राहिलेलं नाहीये आणि त्यांना फक्त कॉर्पोरेट्सची पर्वा आहे, धनदांडग्यांची पर्वा आहे. गरिबीत खितपत पडलं तरी चालेल. 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देतो. हे सांगायला सुद्धा आपल्या देशात लाज वाटायला पाहिजे की आपल्या देशातले 80 कोटी लोक हे गरिबीमध्ये आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये दारिद्र्य रेषेचे लोक 40%तले लोक 20% वरती आणले होते आणि फक्त 20% लोक दारिद्र्य रेषेखाली राहिले होते. परंतु अन्न सुरक्षा कायदा हा काँग्रेसने, सोनिया गांधींचे प्रयत्न असतील, शरद पवार कृषी मंत्री होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा तो अन्न सुरक्षा कायदा आणला. म्हणून आज हे 80 कोटी लोकांना धान्य देऊ शकतायत.
परंतु या देशातली गरिबी प्रचंड वाटते. 13 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत, दारिद्र्यामध्ये राहत आहेत. आणि दारिद्र्य रेषा जी आहे ती 40% वर गेलेली आहे. त्यामुळे मध्यम वर्ग हा सुद्धा त्रस्त झालेला आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे. महागाईच्या मुद्द्याला धरून आपण थोडं विद्याताई, याच महागाईच्या मुद्द्याला धरून आपण जाऊया आशुतोष वाखरे सरांकडे, अर्थतज्ञ ते आणि आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. वाखरे सर, आपल्याला महागाईच्या मुद्द्यावर बोलायचं आहे, मात्र त्यापूर्वी आपण एक महत्त्वाची सध्याची बातमी पाहूया. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आता बजेटची प्रत घेऊन राष्ट्रपती भवनाकडे रवाना झालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये कॅबिनेटची बैठक होईल आणि त्या ठिकाणी बजेटला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये येऊन सादर करतील. आता बजेटच्या प्रती सुद्धा संसद भवनामध्ये पोहोचवल्या आहेत आणि त्याची दृश्य आपण पाहिली आणि काही वेळामध्ये आता बजेट संसदेमध्ये सादर होईल. या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रपतींनी बजेटला मंजुरी दिलेली आहे. ही काही महत्वाची दृश्य आपण पाहतोय. बजेटची प्रत घेऊन राष्ट्रपती भवनाकडे निर्मला सीतारमण आणि त्यांची टीम पोहोचलेली आहे. राष्ट्रपतींची आता बजेटला म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. तर इकडे अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि आता सदस्यांच्या हातामध्ये काही वेळामध्ये या प्रत येतील आणि यावर निर्मला सीतारमण काही वेळामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करतील आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा या बजेटमधून त्यामुळे पूर्ण होतील का हे अगदी काही वेळामध्ये आपल्याला समजणार आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुढे येणार आहेत. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी नेमकं आजच्या या बजेटमध्ये काय आहे, उद्योजकांसाठी, उद्योगांसाठी आजचं हे बजेट नेमकं कसं असणार आहे. सामान्य नोकरदार आजच्या या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे केवळ एकाच गोष्टीसाठी लक्ष ठेवून आहे, तो म्हणजे आमच्या डोक्यावरचा कर कमी होणार का, कराचा भार कमी होणार का. आणि आपण याच मुद्द्याला धरून आता आपण जातोय आमच्या डिस्कशनकडे, चर्चेकडे. झी 24 तासवर आजच्या या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली आहे आणि अनेक मान्यवर यामध्ये जोडले गेलेले आहेत. आपल्याबरोबर विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे सर जोडले गेलेले आहेत. भाजपचे प्रदेश प्रवक्ते समीर बाकरे जोडले गेलेले आहेत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत आणि आशुतोष वाखरे अर्थतज्ञ. मी आशुतोष सरांकडे जाते आणि आशुतोष सर, काही वेळापूर्वी महागाईच्या मुद्द्यावरून बरीच चर्चा इथे झाली आणि विरोधकांनी जो मुद्दा मांडला म्हणजे विद्या चव्हाणांनी जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा होता. सर्वसामान्य महागाईनं पिचलेला आहे, महागाई कमी होताना दिसत नाहीये. आकड्यांचा खेळ सोडूया, मात्र खरंच सर्वसामान्य जेव्हा बाजारात जातोय तेव्हा प्रत्येक गोष्टीचे दर हे वाढलेले दिसतात. डाळीचे दर जे खरं तर 80 रुपयांच्या दरम्यान होते, तीच डाळ आता 150 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. किचन बजेट तर पूर्णपणे कोलमडल्याची परिस्थिती आहे. कसं आपण या महागाईकडे पाहायचंय? निश्चितच हा तर एक प्रश्न. आशुतोषजी, काही मिनिटांसाठी थांबवते, काही महत्त्वाच्या दृश्यांकडे आपण जातोय आणि राष्ट्रपती भवनामध्ये निर्मला सीतारमण पोहोचलेले आहेत बजेटची ही प्रत घेऊन आणि राष्ट्रपतींकडे बजेट सादर करतानाची दृश्य आपण पाहतोय. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे हे बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांची काही खास दृश्य. तर बजेटमधले काही महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रपतींपुढे मांडताना निर्मला सीतारमण यांची ही दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रपतींनी आता बजेटला मंजुरी दिलेली आहे आणि काही महत्त्वाची दृश्य. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर होण्याआधी आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या बजेटला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे. अपेक्षांचं खरं तर हे बजेट आहे आणि त्यामुळे आजच्या या बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प येतो, मात्र यावेळेचा अर्थसंकल्प हा वेगळा या गोष्टीसाठी आहे कारण सर्व निवडणुका ज्या महत्त्वाच्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि त्यामुळेच सर्वसामान्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. भाजपच्या बाजूनं मतदान मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे अर्थातच सरकारकडून अपेक्षा या सर्वसामान्यांना जास्त आहेत आणि म्हणूनच करदाते म्हणूया किंवा जो नोकरदार वर्ग आहे, शेतकरी बांधव आहेत, तर त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्ती होती आहे का. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, मतदानामध्ये महिलांचा टक्का हा यावेळी वाढलेला होता, त्यामुळे महिलांसाठी कशा पद्धतीनं नेमकी अपेक्षांची पूर्ती होतीये हे सुद्धा आपल्याला बघायचंय. तेव्हा ही दृश्य आपण झी 24 तासवर दिल्लीमधून पाहत राहणार आहोत आणि त्याचबरोबर आणि चर्चेला सुद्धा पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय आणि जातोय आपण आशुतोष वाखरेंकडे. आशुतोषजी, आपण महागाईच्या मुद्द्यावर बोलत होतो. नाही, मला आता तुम्ही बोलता बोलता एक करदात्यांचा तुम्ही उल्लेख केला म्हणून मी फक्त एक मुद्दा मांडतो की भरभरून मतदान झालंय भाजपला केंद्रात आणि राज्यात सुद्धा. आता एक
पेन्शनचा जो आपण सगळीकडे बघतोय, म्हणजे आपण जेव्हा कर देतो ॲज अ टॅक्स पेयर, तेव्हा सरकार त्या पैशाचं काय करते हा प्रश्न खूप महत्वाचा असतो. आणि जर का तो तुम्ही परत ओल्ड पेन्शन स्कीम, काही काही ठिकाणी ओल्ड पेन्शन, महाराष्ट्रातही काही काही ठिकाणी ओल्ड पेन्शन स्कीम लागू करा अशी मागणी केली होती. किंवा या ज्या सगळ्या योजना असतात, लाडकी बहीण किंवा बाकीच्या सगळ्या, त्याच्यामध्ये नुसतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होत चाललंय. या सगळ्या कुठे ना कुठे महागाईला वाढवणाऱ्या आहेत. कारण की जर का कॅपिटल एक्सपेंडिचर झालं, जर का ॲसेट्स बनले, म्हणजे कोविडच्या काळात जे मोदीजींनी एक चांगलं काम केलं की लोकांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर न करवता पार्लमेंटची बिल्डिंग बांधली किंवा जे काही केलं, ॲसेट क्रिएशन झालं. तर महागाईकडे एक जो तुम्ही मुद्दा मांडला की किचनचं बजेट पूर्णच अगदी पार कोलमडलं आहे, पण दुसरीकडे काय होत आहे की पॉलिटिक्ससाठी, सत्तेमध्ये येण्यासाठी तू एक करतो का तर मी दोन करीन, तू दोन करतो का तर मी तीन करीन, आणि याच्यामध्ये रेस टू द बॉटम चालू आहे. म्हणजे वाटेल ते फ्रीबीज सगळे जण दिल्लीमध्ये बघा कुठेही अनाऊन्स करतात आहे. तर हिमाचलची परिस्थिती खराब आहे, तुमच्या कर्नाटकची परिस्थिती खराब आहे. तर समजा हा महागाईसाठी खूप मोठा एक कारण आहे. हे सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी समजावं की हे असे नका करू, पैसे नुसते नका वाटू. कारण मी एक टॅक्स पेयर आहे, मी टॅक्स पेयर आहे, तर माझे पैसे, तुम्ही म्हणता की असा कोणी जर का सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्याचे रिटायरमेंट नंतर अजून 30 वर्ष सुद्धा त्याला पेन्शनही मिळाली पाहिजे, डीए पण मिळायला पाहिजे. अरे बाबा, मी पैसे तुझ्या पगारा म्हणजे पेन्शनसाठी नाही देत रे, मला रस्ते चांगले पाहिजे. तसंच अच्छा ही मुलगी आहे का, मग हिला पैसे द्यावे. आता म्हणजे हे कुठेतरी ना थोडंसं इकॉनॉमिक्सला थोडंसं हे होतं. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की मला हे पटत नाही, पण काय करणार आहे, सगळेजण हेच करतात आहे. तर दिस इज लिडिंग टू इन्फ्लेशन, अ बिग ऑफकोर्स जागतिक कारणं आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे उगीच कारणं सांगण्यात अर्थ नाही आहे. पण आपल्या आपमध्ये देशामध्ये आणि या सरकारनी ओव्हर द पास्ट 10 इयर्स समजा तुम्ही बघितलं तर मोदी सरकारने फिस्कल डेफिसिट टू जीडीपी कमी केला आहे, रेव्हेन्यू डेफिसिट तर अगदी शून्यावर आणलं, रेव्हेन्यू सरप्लसही येऊ शकेल. FRBMला म्हणजे आता सगळेजण म्हणतात की रुपया 86 झाला, 87 झाला. ते खूप न्यूज चांगली वाटते, पण त्याच्या मागचं जर का तुम्ही बघितलं तर मनमोहन सिंगांच्या 10 वर्षामध्ये रुपया जितक्या टक्क्यांनी घसरला त्याच्याहून कमी टक्क्यांनी या मोदींच्या 10 वर्षात घसरला. तर म्हणजे माझा म्हणायचा उद्देश हा आहे की महागाई हा मुद्दा आहे, पण त्याच्या समजा मागे गेलो तर खूपशे अशा गोष्टी आहे की ज्या सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजनी हे फ्रीबीज देणं बंद करा. आणि हे जे पैसे, जे टॅक्सपेयरचे पैसे येतात ते कॅपिटल ॲसेट्समध्ये करा, जे की भाजपा सरकारने केलं होतं. ते का भरकटले माहीत नाही.